नका म्हणल्यावर कशा सह्या होतील? आम्ही तर एकाही व्यक्तीला बोललो नाही तर कोणालाच. आम्ही तर कुठे तुम्ही काय म्हणतात ना नोटीस इथं लावली, दौंडी दिली का? कळवलं का कोणाला? दौंडी दिली का तुम्ही? दौंडी दिली का तुम्ही? दौंडी दिली का? दौंडी दिली का गावात? लिगली लोकांपर्यंत माहिती तुम्ही गावामध्ये दौंडी दिली का? तुम्ही थांबा. तुम्ही दौंडी दिली का? एकच प्रश्न आहे. लोकांना सांगितलंय 25 तारखेला ग्रामसभा आहे, सगळी या. इथं नोटीस लावली. तुम्ही दौंडी दिली का ग्रामसेवक साहेब? मी काय प्रत्येकाला काय पर्सनल गोष्ट आहे काय? दौंडी देणं तुम्ही दौंडी दिली का? याचं उत्तर तुम्ही द्या ना. दौंडी देण्यापेक्षा मला सांगा. तुमचे प्रतिनिधी आहेत वरचे, मला सांगा दौंडी मी काय म्हणतोय, दौंडी देणं अपेक्षित आहे की नाही? प्रॅक्टिकली अप्रोच ना त्याच्यात काय आपण बोलू का? माझी विनंती आहे हे नाही ते बंद नाही होणार. सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे, त्याला कोणीच बंद नाही करू शकत. आपल्या लेवलला त्याला कोणीच बंद नाही करू शकत. आम्ही इथं कलेक्टरला सोडलं नाही कधी त्याच्या समोर, असं थोडीच आहे. दौंडी का दिली नाही? सगळं अंधांतरीच, सगळं अंधारातच. दौंडी आता कधी अधिकृत माणूस नाही सांगा करा. तुम्ही दौंडी का दिली नाही? तुम्ही 48 सह्याचं ढोंग करताय ना, तुम्ही दौंडी का दिली नाही? आहे का तुमच्याकडनं? लोकांमध्ये जनजागृती कशी करणार तुम्ही तुमच्या सभेची? सांगा. तुम्ही आमसभा कसं पोहोचणार होतं लोकांपर्यंत? तुम्ही विशेष सभा लावली, गावाला माहितीये का? मला बी माहित नाही. मला रात्री फोन आला, मी बाहेर होतो, रात्रीच्या रात्री इथं आलेलो. मी यांना सकाळी फोन केलाय, सभा आहे का? केलं ना तुम्हाला? तुम्ही काय म्हणतात ना, मागणी आमची होती, तुम्ही मला पत्र दिलं का? काय म्हणतात ना, विशेष सभा लावली आहे, तुम्ही या. आमच्या आंदोलनामध्ये तुम्ही लिहून दिलंय की नाही? तुम्ही मला कळवलं का? अर्जदार जो आहे त्याला कळवणं क्रमप्राप्त आहे की नाही? तुम्ही मला ऐका ना, अर्जदाराला हे बघा, संदर्भ पत्रानुसार क्रमप्राप्त असतं. ज्याने अर्ज केलाय त्याला सगळ्यात पहिलं कळवणं. केलंय तुम्ही? केलंय का? तुम्ही मठ्ठासारखं गप्प बसू नका. ही तिसरी वेळ आहे. प्रत्येक वेळेस मी ऐकून साहेब यांना सस्पेंड करा सगळ्यात पहिलं, सगळ्यांच्या समोर. हे प्रत्येक वेळेस काय कर्तव्यात कसूर करणार आणि आम्ही ऐकून घेणार. गोहिने साहेब, तुम्ही गावामध्ये विशेष सभा भरवता म्हटल्यानंतर लोकांना तिची माहिती पाहिजे का नाही पाहिजे? लोकांपर्यंत तुमचं जे काही नोटिफिकेशन लोकांपर्यंत जायला पाहिजे का? बघ काय दिलं जातं? बरं, या गावाला कॉल आहे की नाही? नाही दिली जात. कॉलची सुविधा आहे का? केला का तुम्ही? बरं, तुम्ही ऐनवेळी जे काय आपत्कालीन सुविधा कॉल, आपत्कालीन कॉलची सुविधा आहे का? तो दिला का? Message कोणताही दिला का? मेसेज दिला नाही. तुम्ही म्हणता 48 सह्या असं झाल्या. कसं शक्य आहे बहिणी साहेब? पटतं का हे तुम्हाला? नीतिमत्तेला धरून तुम्ही सांगा. तुम्ही एक पदसिद्ध अधिकारी आहात, निरीक्षक आहात या विशेष सभेचे. पुन्हा करून आले लोक. प्रश्न तो नाही का? असं नाही ना. नाही, पण तुम्ही सांगितलं का लोकांना? तुम्ही सांगा. कुणाला माहित नाही. अहो, एकदा नोटीस निश्चित केली इथं प्रत्येक माणूस त्या केंद्रामध्ये येतो, पैसे काढायला येतो. लोकांना माहिती ना. बॉडीला ऐका ना, 70% लोक अडाणी आहेत ना. ग्रामपंचायत बॉडीला बोलायचं काही अधिकार नाही आपल्याला सध्या. आपण फक्त हे दोन गोहिने अधिकारी साहेब, तुम्ही आहेत. निरीक्षक आहात का नाही? तुमच्या वॉच खाली चाललंय. मला सांगा, हे बघा, मला तुम्ही कळवलं का? सगळ्यात पहिली तर गोष्ट तुम्ही मला कळवलं का? ऍप्लिकंट त्यालाही कळवलं नाही, ते बी सोडा विषय. पण तुम्ही लोकांना बी सांगितलं नाही. तुम्ही मागणी आपण कोणाची होती? असं कसं शक्य आहे? मागणी कोणाची होती? त्याला पत्र दिलं. तुमचं पोलीस स्टेशनला पत्र जात आहे. आणि मागणी ज्याला त्याला त्याचे अधिकारी सभा आहे म्हणून कळवलं का? नाही, तुमच्या गटविकास अधिकारी साहेब यांनी ह्यांना कसं लेखी स्वरूपात दिले का 25 तारखेला आम्ही ग्रामसभा घेऊ? दिलंच नाहीये. नाही दिलं. तुम्ही 25 तारखेला त्याला बस काका, प्रत्येक वेळेस हे दोषी येतं. ह्यांना काही बुद्धी नाहीये. प्रत्येक वेळेस यांचं ऐकून घ्यायचं आम्ही. काय माझं काय म्हणणं आहे, ऐका, एक मिनिट ऐका. तुमचं लिगली असू द्या, कळवायचं काम त्यांचे. आमचं ग्रामपंचायत यांच्यावरती पहिली निलंबनाची कारवाई पाहिजे मला. मी त्याशिवाय उठत नाही पाहिजे, इथून. आम्ही उठत नाही. यांच्यावर पहिलं निलंबन पाहिजे आम्हाला. 25 तारखेला ग्रामसभा ठेवली. प्रत्येक वेळेस कर्तव्यात कसूर होणार आणि आम्ही ऐकून घेणार. 25 तारखेला ग्रामसभा ठेवली ही सगळ्याला माहिती. अहो, तसं नसलं माहिती म्हणून नसतं ना. तुमचं अधिकृत नोटिफिकेशन जायला पाहिजे. ह्यातनं बी अजून ठरवा. आपण सगळ्याला नोटीस देऊ, वाटल्यास सगळ्या ग्रुपला टाकू, अजून डबल ग्रामसभा घेऊ. असं काही गरज नाही करायची. काका ऐका ना, सगळ्यात पहिलं तर नियम मोडला. सगळ्यात पहिलं ते बोलत आहे मी. तुम्ही नियम मोडला. तुम्ही दौंडी दिली का? तुम्ही जो अप्लिकंट होता, मला सांगा, अर्ज दिल्यानंतर त्याला कळवणं क्रमप्राप्त आहे की नाही? बोहिने साहेब सांगा. साहेब, बोहिने साहेबांकडे माहिती द्या ना. साहेबांना दोन मिनिटं बोलू का मी? हा, बोला. दोन मिनिटं. अण्णा, विशेष सभा लावली कोणी? माझे दोनच प्रश्न आहे. मला मी अधिकार- तुम्हाला बोलत नाही साहेब. मी मी तुम्हाला तुमच्या बोलत तुम्हाला नाही. मी तुम्हाला गावाचा तुमचा नाही, काहीच विशेष अधिकार सभा नाही मला लावली बोलायचं. मी तुम्हाला बोलत आहे, तुम्ही दौंडी दिली का? काही नाही. आम्ही अहो, बीडीओ साहेबांनी त्या दिवशी क्लिअर केलं की 25 तारखेला विशेष सभा होणार आहे. तुम्ही दौंडी दिली का? तुम्ही दौंडी दिली. आजचा जमाना सोशल तुम्ही मीडियाचा आहे. यांच्यावरती निलंबनाची कारवाई पाहिजे मला. आजचा जमाना सोशल मीडियाचा आहे.
सोशल मीडियावरती त्या दिवशी ऑल महाराष्ट्राने सांगितले, बीडी साहेबांनी स्वतः सांगितलं की 25 तारखेला विशेष सभा होणार आहे. तुमच्यावर मला रेकॉर्डली चालतंय का सांगून बोयने चालतंय? साहेब मला यांच्यावरती कारवाई हा, पाहिजे. मग थांबा ना, बोयने साहेब बोलतील ना, दौंडी देणं अपेक्षित होतं तुम्ही ना. का मध्ये बोलताय? आम्ही बोलतोय ना साहेब. बोयने साहेब तुम्ही निरीक्षक आहेत ना. तुम्ही अहो, हा माझा वैयक्तिक प्रश्न बोलत आहे मी. तुम्ही कशाला मध्ये दोन बोलताय? मिनिटं तुमचं नाही ऐकून घ्या. आबा प्रश्न मांडा, पण उत्तर संबंधित देणं आमचं कर्तव्य ना. ऐका ना काका ऐका ना, जेव्हा तुमच्या अधिकारातले प्रश्न येतील तेव्हा तुम्ही निवांत 100% बोला ना, आम्हाला तुमचं काहीच प्रॉब्लेम आम्ही नाही. त्यामुळे बाट घेऊन आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. ऐका ना, आम्ही आमचं एक म्हणणं आहे. मी काय म्हणत आहे काका? आम्ही जर असलो तर आम्ही ऐका ना कशी काका, काय ऐका ना, मी काय असं म्हणजे चुकीचं आहे म्हणणं. तुम्हाला बोललोच नाहीत आम्ही अजून. असं नाही तुम्ही आम्ही सुरुवात काय केली आहे? ऐका ना, आमचं जर काय चुका- जे लिगल आहे ऐका ना, काय जी सजा- तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचलोच नाही दादा. नाही आम्हाला बोलायचं आम्हाला बोलायचं. 2 मिनिट. मला ऐका ना, मला तुम्ही उत्तर देणं अपेक्षित आहे. तुम्ही दौंडी का दिली नाही? तुम्ही ज्या अर्जदाराने आमसभेची ग्रामसभेची प्लॅन आहे तुम्ही लोकांना का कळलं? तुम्ही मेसेज दिला का नाही? ज्यावेळेस तुम्ही लेखी द्या त्यावेळेस मला बीड साहेबांनी विचारलं. तुम्ही मला का दिलं नाही लेखी? हो यस म्हणल्यानंतर तुम्ही हे बघा ऐका, त्याच्या आधारे लगेच notice तुम्ही काढून मला ऐका, सांगितलं. सगळ्यात पहिली गोष्ट ऐकून घ्या. आम्ही जे आंदोलन केलं ते आंदोलन होतं काय? आंदोलन होतं ते. एक मिनिट. बीड साहेबांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी लगेच notice काढून मान समोजा, उपस्थित मान समोजा आणि सांगा किती लोक आहेत. 100च्या पुढे डबल सिग्नेचर घ्या. आमचं कोणी म्हणणं सिग्नेचर आहे, केलेलं शंभर नसेल टक्के तर घेऊ. पैसे का? आपलं काही दुमत नाही. तुम्ही थांबा. पैसा द्या. मंगेश. मी काय म्हणतोय साहेब ऐका, थांबा. सगळ्यात पहिला तुम्ही थांबा सगळे 2 मिनिटं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, परवा आम्ही पाटील जास्त बोलू नका कोणी आगाऊपणाने. मी आधी स्पष्ट सांगत आहे. येस, आगाऊपणाने कोणीही बोलू नका. दारू पिऊन जर कोणी आलं असेल तर इथून निघून जावा. मी पहिलं सांगत आहे, नाहीतर मी पोलिसांना सांगेल बाजूला काढायला. कोणी बी दारू पिऊन आलेलं असले तर इथं चालणार नाही. आम्ही आंदोलन केलं होतं, तुमच्या ग्रामपंचायतला टाळेबंद करण्याचं आंदोलन केलं. तुम्ही मला त्याच्यानंतर हे पत्र दिलं, बरोबर? या पत्रामध्ये सगळ्यात पहिलं काय केलं तुम्ही? ग्रामसभा. पण ज्यावेळेस तुम्ही नोटीस काढली तेव्हा अर्जदाराला त्याचं क्रमप्राप्त लेटर द्यावं लागतं कोणत्या बी कारवाईचं, बरोबर की नाही? तुम्ही दिलं. तुम्ही गावामध्ये दवंडी देणं अपेक्षित होतं, तुम्ही केली. तुम्ही आता 100चं ढोंग करताय, पण तुम्ही त्याच्या आधी कर्तव्यात कुसूर केला, त्याचं काय? शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करत. करा काय अडचण नाही. त्यांच्यावर असू दे काय नियम असेल ते. नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होते यांच्यावर. नियमानुसार सगळंच होऊ द्या, काय अडचण नाही. ग्रामसेवकवर होऊ द्या, कुणावर घेऊ द्या, नियमानुसार होऊ द्या. बोयने साहेब, आता जे नवीन नागरिक आलेले आहेत त्यांनी त्या रजिस्टरवरती सिग्नेचर करावे आपापले. सिग्नेचर असू द्या, अंगठा असू द्या, दोन्ही पण चालते, काय विषय नाही. यांच्यावरती क्रमप्राप्त निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. कर्तव्यात प्रत्येक वेळेस हे कुसूर करणार आणि प्रत्येक वेळेस गाव ऐकून घेणार. त्याच्यामध्ये सिरियल नंबर काय? महिलांच्या पैकी 58. काय असेल तेवढं सगळ्यांचे घ्या. आहे की. पुढे येऊन बसा की, ज्याला कोणाला बस पुढे जागा आहे की. हॅलो, जे समोर उन्हामध्ये लोक थांबलेले आहेत त्यांनी समोर या. जागा भरपूर आहे, समोर बसा. उन्हामध्ये थांबू नका. सावली आहे समोरच्या साईडला थांबलेले किंवा लिंबाच्या सावली समोरच्या साईडला पण आहे, इकडं तिला बंद. बाहेर जर कुठं गावातील नागरिक थांबले असतात, सगळ्यांना विनंती, सगळ्या ग्रामसभा म्हणजे सर्व गावांची, तुम्ही सर्वजण या. कोरम पूर्ण होईल आणि ग्रामसभा होईल, त्याची काय अडचण नाही. पण असं लांब तुम्ही थांबवण्याचं काहीच उपयोग होणार नाही. सगळ्यांना विनंती, जे आले असतील का त्यांनी या आणि सह्या करा. कोरम पूर्ण होईल. कोरम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभा 100% होईल, त्याची काहीही काळजी करू नका. महिलांच्या पैकी महिलांच्या पाठीमागे महिला का असू दे, जे असतील ते सगळ्याची घ्या. इकडे आतमध्ये आपले कर्मचारी त्यांच्या पण घ्या. सही केले? सही केले का? आम्हा केले?
मी आहे, काळजी करू नका. नियमाच्या बाहेर जाणार आणि जाऊ बी देणार नाही. चप्पल का ठेवली इथं? बस इथं बस. आता इथून मागच्या प्रत्येक रजिस्टरची मला पानं पाहिजेत 100 लोकांच्या सह्यांची. हा कोरम तुमचा पूर्ण होत नाही. जेवढ्या ग्रामसभा झाल्यात त्या आता झालेल्या प्रत्येकाची. ग्रामसभेला 100च लोकांच्या सह्या पाहिजे. आणि काय म्हणतात, खोटं नाटक जर केलेलं असेल तर तात्काळ सगळ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश काढण्यात यावे भोईने साहेब. तात्काळ फोटो सहित पाहिजे. फोटोचं प्रोव्हिजन आहे ग्रामसभेचं. नाही चालू, ते खराब आहे. ठीक आहे, चल लागेल. तुम्ही फुटेज हे करा, फुटेज काढत जाऊ. उभं राहिलं प्रश्न विचारताना. सांगतो ट्रायपॉड आहे ना. विशेष ग्रामसभेचा विषय बोलते ना. ट्रायपॉड चालू आहे, चांगलं का बघ. विषय हे तर नाही नाही, हे आपण लई मागणी ही होती. 5 मुद्दे होते. पार्टी म्हणाय पार्टी गुन्हे आला ती बी माहिती सांगणार. काय बोलतो तुला माहिती तर सांगते. चालू हो दे, चालू सगळे होते. माहिती म्हणलं मग सांगू दे. मला माहिती म्हणलं सांगू दे. आणि सभा चालू झालं नाही. लक्ष पाहिजे. आम्ही काही गाव लक्ष ठेवतो. आम्हाला माहिती माहिती आम्हाला आधी काय चोरी गेले, राखून गेले काय चोरी गेलं, काय बी चोरी गेले काय गेलं. ग्रामपंचायत सदस्य काय शिकवा हे का नाही नाही, त्यांची चोरी झाली असेल तर त्यांनी गुन्हा दाखल केलाच असेल ना. ते बी विचारावं लागेल ना त्यांच्या निदर्शनास आलं. सगळ्यात रास्त प्रश्न हा आहे की गावामध्ये तू थांबणार आहे. गावामध्ये एखादी गोष्ट चोरीला गेली आहे म्हणजे सरकारी, तर त्याच्या गुन्हा दाखल करणं यांचं कर्तव्य आहे. त्याला माहिती त्याच्याकडे पुरावा आहे, म्हणतो मला माहिती नाही तसं नसतं. माहिती देणं काय म्हणतात ना, यांनी पोरांनी 100 वेळा काळजी आहे ना. प्रत्येक नागरिकाला गावात काळजी पाहिजे. मग तुम्हाला माहिती म्हणजे द्या ना तुम्ही माहिती. तुम्ही आम्हाला माहिती गेली. आता म्हणलं तुम्हाला नाव माहिती. गरमागरमी होऊ नका, आधीच ऊन जास्त. पाण्याच्या बाटल्या आम्हीच आधीच घर जाळून कोळशाचं. तुला काय झालं वाटत
सांगितलं असतं लावलं असतं राव. मी काय लाजतो भिजत आहे का? मला वाटलं गावातल्या ह्याच्यात घेतात. मला वाटलं गावातल्या ह्याच्यात घेतात. तिथं फॅन होता की गावात सभा मंडप होता एवढा मोठा गरमायचा होता. ते खायची काय गरज आहे का बरं? सारखं मला कागद उचलावं लागतं. सगळी गाणी तुम्ही थांबा फक्त. शांत बसा तुम्ही फक्त. यार बाहेर आणा ते मग पाणी रेकॉर्ड निघणार आहे. मी सगळ्यात पहिला याला निलंबित करणार आणि मागच्या त्या मॅडमवर बी निलंबनाची कारवाई पाहिजे. त्या भोरे मॅडम वरती पण निलंबनाची कारवाई पाहिजे आम्हाला. आपण त्याच्यात चौकशी दिली आहे ना आपण. ती चौकशी नाही, मागच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अनियमितता आहे. शिस्तभंगाची कारवाई आधी झाली पाहिजे सगळ्यात पहिली. चौकशी होईपर्यंत हे निलंबित असतात. चौकशी त्याशिवाय होत नाही, हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. साहेब गोरे मॅडमला बोलवणं अपेक्षित होतं किंवा मग त्यांच्यावरती जर कारवाई हे तर 10 महिने झाला आलेले, तर सगळा गोळ तर त्या भोरे मॅडमने घातलेला आहे. ते काय 10 महिन्यात त्यांच्या काही विषय नाही. त्यांच्यावरती चौकशी होत असताना निलंबनाची कारवाई पाहिजे किंवा सक्तीच्या रजेवरती. हा मग त्यांनी नाहीतर ते आतमध्ये केल्यावर काय करायचं? Yes. त्यांचा काही संबंध नाही. पदभार हस्तांतरित केलाय ना त्यांनी. पदभार त्यांच्याकडे नाही नाही आहे. ना नाही, पदभार पूर्ण आपल्या इकडे आहे. नसू द्या ना, ते कामावर आहेत ना. ते काय म्हणतात डिपार्टमेंट मध्ये राहून गोष्टी बदलू शकतात ना. ऐका, सर्वांना विनंती, आतापर्यंत आपण 9:30 ते आता 11 वाजता झाले. अजून मी जनता ग्रामस्थ आलेले नाही, तरी अध्यक्ष या नात्याने पूर्ण सह्याचा पूर्ण न झाल्यामुळे ही ग्रामसभा तहकूब करण्यात येत आहे. आम्हाला रजिस्टर द्या मागच्या ग्रामसभेचे. मिळेल काय अडचण नाही. दाखवा. नाही नाही बोयने साहेब किती झाले साहेब आता? नाही, इथंच पाहिजे मला, तुमच्याकडून पाहिजे. पुढची कधी लावताय ते बी सांगा आम्हाला. नाही नाही साहेब बघू द्या ना किती द्या. रजिस्टर कुठे 100 जास्त रजिस्टर बरोबर आहे, रजिस्टर. इथून मागच्या प्रत्येक ग्रामसभेची चौकशी झाली पाहिजे. रजिस्टर. तुम्ही एक निश्चित अर्ज द्या, तुम्हाला काय पाहिजे ती काका माहिती आम्ही देऊ. तुम्हाला बोलतच नाही. ऐका, तुम्ही ऐका ना, मी तुम्हाला एक शब्दाने बी बोललो नाही. मी तुम्हाला एक शब्दाने बी बोललो नाही. मला गरजही नाही बोलायची तुम्हाला. आमचं सांगायचं काम आहे. मी या दोघांना पकडतोय. माझं काम या दोघांकडे, तुमच्याकडे कामच नाही माझं. 80 आणि 3. मग 10 मिनिट वेळ काढला असतात तर 10 नागरिक वाढले असते साहेब. 9:30 ते 11 झाले. यांच्यावर निलंबनाची कारवाई पाहिजे लगेच. ऐका बोयने साहेब, पत्र काढा, यांच्यावर निलंबनाची कारवाई पाहिजे लगेच. बोयने साहेब टायमिंग किती होता आपला ग्रामसभेला लोक येण्याचा? 9:30 ते 10. 9:30 ते 10. तो बाकीचे ग्रामसभा यांच्यावरती कारवाई पाहिजे आम्हाला लगेच. तुम्ही लोकांमध्ये जनजागृती का केली नाही? दौंडी का दिली नाही लोकांना? लोकांना माहिती का दिली नाही तुम्ही? यांच्यावर निलंबनाची कारवाई त्यांच्यावर कारवाई पाहिजे करा. लगेच. त्याच्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही, आम्ही इथं बसणार आहे. उपोषणला म्हणला तरी इथं बसतो ग्रामपंचायत सभेत. आली की उठून जायचं. हा? यांनी दौंडी द्यायची ना ग्रामसभा उद्या बाबा. तुम्ही नळीमध्ये लावलंय का बाय? हे हा हो कमी आता आलोय. लावलंय का नळीमध्ये बॅनर लावलंय का? काय पोस्टर नोटीस? हो कमी इकडे सासरवाडीला गेलो, इथं माणसं जमल्यामुळे मी इथं आलो. दौंडी दिली का नळीमध्ये? दौंडी दिली का? दौंडी नाही दिलेली. अहो तुम्ही कोण सांगणार आहे? ग्रामसेवक सांगणार आहेत. दौंडी दिली का? तुम्ही कशाला मध्ये तुम्ही कशाला मध्ये येता? दौंडी दिली का तुम्हाला नळीमध्ये? विचारताय का प्रश्न? तुम्हाला प्रश्न विचारलाय का आम्ही? तुम्हाला प्रश्न विचारलाय? तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारलाय? दौंडी तुम्हाला प्रश्न विचारलाय मी? तुम्हाला प्रश्न विचारलाय? तुम्हाला प्रश्न विचारलाय? निलंबनाची कारवाई पाहिजे साहेब. मोहिनी साहेब
इथंच राहील. लोक आहेत 100 पेक्षा अधिक लोक 600 लोक 83 लोक 13 लोक किती लोक कमी पडतात 100 प्लस लोक होते 13 लोक कमी पडतात. याला पळपुटेपणा म्हणतात, पळून जाणं. याच्या आधीच्या कुठल्या ग्रामसभेला एवढे लोक होते सांगू द्या त्यांनी डॉक्युमेंट. सगळी गाणी असतात त्याच्यात. पहिली ग्रामसभा असेल की जिला एवढे लोक होते. यातही तुम्ही कोरम पूर्ण नाही म्हणून तहकूब करता. त्यांनी तहकूब सांगितलं ना, अध्यक्षांनी तहकूब सांगितलं. अरे ऐक ना, एक गोष्ट आहे, ह्यांना एक बी अजून बी कळलं नाही की ह्यांना जेलमध्ये तर जावंच लागणार आहे. ह्यांना तर सोडत नाही मी कसंच. ह्यांना वाटते मजा आता फक्त मजा वाटते. म्हणजे चुका करणार. मला सांगा, ह्याच्या आधीची कुठली सभा एवढ्या लोकांची झाली? जाणीच नाही. मग त्या कशा ग्रामसभा ठरल्या? कशा काढल्या? ITR काढायचं ते. तिकीट लावलं. सभा किती लोकांत तुम्ही सही घेतली? हा? 10-12 लोक लय झाली. मागच्या सगळ्यांच्या ऑनलाईन सही ऑनलाईन आता करायची. आता काय करता? आता गेले पळून. नाही पळून नाही. साहेबाला सोडतच नाही मी कसंच. तुम्हाला काय साहेब आम्ही तुमच्यासाठी इथं उभा येतं. मोहिने साहेब, तुम्ही इथे 100 पेक्षा 125 पेक्षा जास्त लोक बसले. तुम्ही लोक मोजली नाहीत का? तुम्ही लोक मोजली नाहीत. थांबा, पळून कोण गेलं पळून सांग बरं. काही बोलायचं नसतं. त्यांच्याबद्दल पळून गेलं का? सगळे इथंच आहेत. पळून गेलं का कोण? मला सांग. पळून कोण गेलं का? कसा बोला पळून गेला? पळून कसं गेलं? कसा बोलला पळून गेला? सगळे इथंच आहेत. पळून कसं गेला? बोयने साहेब. हा, पळून गेला भाषा वापरायचा. समजलं ना? पळून गेला हा शब्द साहेब. वापरायचा काय? हा. पळून कोण गेला? इथंच आहे सगळे. ग्रामसेवकावर निलंबन कोण गेले? सगळे इथंच आहेत. हा. पळून गेला बघ. बघ, तुला बोलत नाही मी तुला. तू पळून गेला म्हणून तू 4 वेळा मला पळून गेला. पळून कोण गेले? मॅडम पळून गेले की इथं साहेब इथं आहेत, सगळे इथं आहेत. ऐक ना राज, तुम्ही सदस्य नाही आहेत ना? तुम्ही सदस्य. तुम्ही थांबा मी साहेब. म्हातारे. सदस्य नाही आहेत. सदस्य नाही. तुम्ही सदस्य नाही. 4 वेळा बोलतो पळून गेले. सदस्य नाही. कोण आहे? सगळे पळून गेले का? तुम्ही सदस्य नाही सगळे आहेत. पळून गेले. तुम्ही सदस्य मी नाही आहेत. सदस्य. मी तुम्ही सदस्य म्हातारे. नाही आहेत. मी म्हातारे. अहो ह्यांना ऐका ना, ह्यांना बोललंच नाहीये तुम्ही. पळून गेला हा शब्द वापरते. कशाला म्हणता? मला ऐका ना, थांबा. तुमच्या समोर पळून गेला हा शब्द वापरते 4 वेळा. मला निलंबनाची कारवाई पाहिजे ग्रामसेवक. नाही, बोलतोयचा विषय नाही. मला तुमच्या सांगा, समोर लोकं होती. 100 पेक्षा जास्त होती का कमी होती? नव्हते. बरं, ठीक आहे. मागचं ऐका ना, मागचा रेकॉर्ड त्याच्या दाखवा. अगोदरच्या तुम्ही ऐका. ग्रामसभेला 100 लोक आहेत का? कोरम थांबा. माननीय गट विकास अधिकारी महोदयांच्या आदेशानुसार जे आपलं आंदोलन होतं, माननीय गट विकास अधिकारी महोदय इथं आलेले होते. त्या आंदोलनामध्ये आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं होतं. त्या अनुषंगानं माननीय गट विकास अधिकारी महोदय यांनी ग्रामसभा आयोजित करण्याचं पत्र ग्रामपंचायतला दिलेलं होतं. ग्रामपंचायतनं ग्रामसभेचं जनजागृती करणं अपेक्षित आहे. जे काही जनजागृती केलेली नाही त्या बाबतीत पूर्वी एक ग्रामपंचायत अधिकारी यांना नोटीस दिलेली आहे. जनजागृतीच्या बाबतीत जे आपला आक्षेप आहे त्या आक्षेपाच्या अनुषंगाने आम्ही त्यांचा खुलासा मागतोय. हे बघा, खुलासा 4 वेळा नाही ऐकणार मी. हे बघा, अजून एक गोष्ट थांबा. शिस्तभंगाची कारवाई लगेच हवी. माझ्यापासून 7 किलोमीटर इथून आणलंय. शिस्तभंगाची कारवाई लगेच हवी. नाही खुलासा जमणारच नाही. शिस्तभंगाची कारवाई तुमच्या समोर आहे. मागच्या थांबा ग्राम ऐका, ज्या तरतुदी आहेत, जी प्रोसिजर आहे ती अडॉप्ट करावंच लागतंय. त्या अडॉप्ट करण्यासाठी तुम्ही मागच्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड नव्हतं, तो निलंबित झाला का अधिकारी? नोटीस निघालेली आहे. कधी? नोटीस काय निघालेली खुलासा काय आलाय आम्हाला दाखवा. नोटीस निघालेली आहे. ती खुलासा देतील. आज पोहोचलेलं नसेल त्यांच्याकडे नोटीस, टपाला नाही आलेली असेल किंवा ती तिकडे आलेली नाही. तुमच्या समोर आहे. त्यांनी कर्तव्यामध्ये कुसूर केलेला आहे. तुम्ही ऑन द स्पॉट निलंबित करण्याचे तुम्हाला अधिकार आहेत. प्राप्त आहे. कसा खुलासा घेता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही? प्रत्येक गोष्टीमध्ये खुलासा कसा घेता जे तुम्ही? आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर गोष्टी आहेत. आपण मला सांगा, तुम्ही विशेष ग्रामसभा लावली, अर्जदाराला कळवणं कर्तव्य आहे की नाही? तुम्ही लावली कसं काय? ज्या ज्या बाबीच्या त्रुटी आहेत त्या बाबतीत आम्ही त्यांचा खुलासा मागवतोय. ती खुलाशाने काहीच होत नाहीये साहेब. आणि दुसरी गोष्ट आहे, ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर
आपण दुसरी ग्रामसभा लावतो त्यावेळेस आपल्याला कोरमची आवश्यकता भासणार नाही. ग्रुप ग्रामपंचायत आहे, ऐका ग्रुप ग्रामपंचायत आहे, इथून 7 किलोमीटरवर नळी आहे. त्या लोकांना काय माहिती तुम्ही ग्रामसभा इथं म्हणता तुम्ही माहित होतं ना. प्रश्न माहित होताचा विषय नव्हता. तुम्ही जनजागृती करण्याची गरज होती. मॅक्झिमम करणं अपेक्षित आहे. कर्तव्यामध्ये कुसूर केलेला आहे. ऐका, कर्तव्यामध्ये कुसूर केलेला आहे. ग्रामसेवकाने कर्तव्यात कुसूर केलाय. ग्रामसेवकाचं निलंबन आम्हाला हवंय. हे एकदा नाही, प्रत्येक वेळेस ग्रामसेवक त्याच्या मनमानीने कारभार करणार आणि तुम्ही खुलासा मागवणार आणि आम्ही टाळकुटत बसणार. हे जमणार नाही. आम्हाला इथल्या इथं पाहिजे नाही तर आम्ही इथं आंदोलनाला बसतोय. आम्ही इथून उठणार नाहीत. आम्ही इथून उठणार नाहीत. आम्ही इथून उठणार नाहीत. आम्ही इथून उठणार नाहीत. आम्हाला निलंबन पाहिजे या ग्रामसेवकाचं. बाकीचे लोक घ्या बसून पाठीमागे हॅलो सर, साबळे साहेब काय म्हणतात, ग्रामसेवकाला निलंबित करा म्हणतात. तोपर्यंत प्रत्येक वेळेस त्याच ऐकून घ्यायचं का? करावंच लागते म्हणून त्यांना बोलतोय. रेकॉर्ड घेणं यार, मोबाईल रेकॉर्ड करणं. तुम्ही काय कर, फोन रेकॉर्ड करणं. सस्पेन्शनचे नाहीत. त्यांना बोलताय काय सर? हॅलो, जय हिंद साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. मुळातच तुमचा ग्रामसेवक प्रत्येक वेळेस शिस्तभंग करणार, नियमांची पायमल्ली करणार, आम्ही ऐकून घेणार आणि तुम्ही प्रत्येक वेळेस नोटीस लावणार. नोटिसीने काहीच होणार नाही. मला आत्ताच्या आत्ता निलंबन पाहिजे, नाहीतर मी इथून उठत नाही. तुम्हाला पण माहिती इथून मागे ग्रामसभा कोणत्या नियमाने झालेल्या आहेत त्या. मला जास्त बोलायला लावू नका. या ग्रामसेवकाचं निलंबन करा, नाही तर मी इथं धरण्याला बसतोय. ऐका की आता काय करायला लागलं, त्याला निदान 5 एखाद्या चढवायचं म्हणलं ना तर त्याला ते शेवटची इच्छा तरी त्याला म्हणणं मांडायचा अधिकार आहे. त्या करताना एक त्याला नोटीस देऊ. अहो, किती वेळा म्हणणं ऐकणार तुम्ही? जर तुमच्या डोळ्यासमोर एखादा अधिकारी, एखादा कर्मचारी तुमच्या डोळ्यासमोर नियम मोडतोय आणि तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त नियमच मागताय. ऐका की तसा नियम नाही करायला. त्यांना का बोलावले नाही, नोटीस इश्यू केलं नाही, त्याला आपले 24 तास तरी खुलासा मागवायला लागेल साहेब. आणि नंतर मग त्याला काय निलंबित करा, बडतर्फ करायचं हे आपल्याला करा. पण कसं होतं, त्याला म्हणणं तरी थोडं 24 तासात तर काहीतरी आपल्याला द्यायला लागतं. म्हणजे काहीतरी असलं. अहो, प्रत्येक वेळेस मला सांगा, तुमच्या समोर डोळ्यासमोर ग्रामपंचायतचं रेकॉर्ड गायब आहे, त्याच्यावरती काही कारवाई केली नाही. आज अख्ख्या गावाच्या समोर ग्रामसेवकाने एकही नोटीस हे केली नाही. विशेषतः अर्जदाराने, आहे बघा, अर्जदाराने मागणी केल्यानंतर अर्जदाराला क्रमप्राप्त कळवणं कर्तव्य आहे तुमचं. आहे ना. मग का केलं नाही? माझी पोहोच आहे का तुमच्याकडे सहीची? मला तेच म्हणायचे का ते नोटीस त्याला इश्यू काय केली नाही संबंधित कर्मचारी याला. म्हणजे प्रत्येक वेळेस हा माणूस कर्तव्यात कुसूर करणार, तुम्ही ऐकून घेणार आणि आम्ही इकडे रक्त आटवणार. ऐकून घेण्याचा नाही संबंध. हा, कारवाई हा प्रस्तावित शासनाप्रमाणे करायला लागणार. जिथं चूक आहे त्याला माफ नाही, परंतु त्याला म्हणणं तरी 24 तासात आपल्याला घ्यायला लागलं. आता त्या दिवशी तुम्ही 24 तासात म्हणणं होतं, आता साहेब म्हणताय पोस्टाने नोटीस गेली, अजून पोहोचली नाही. ते आम्हाला म्हणावं त्याचं माहित नाही करायला. पोच करणं तिथं गरजेचं होतं. नाही कोणी गेलं तर पंचनामा करणं गरजेचं होतं. ते वस्तुस्थिती कायद्याप्रमाणे तर त्याला एक नोटीस देऊ 24 तासामध्ये तुझा खुलासा करून, तर मग त्याचं कारवाई करून टाकू आपण. काय मला ग्रामसेवक निलंबित पाहिजे. मी तुम्हाला, हे बघा, मला तहसील कार्यालयाला यायला लावू नका विनाकारण. तुम्ही मनस्ताप देताय. इथून मागच्या ग्रामसभा किती नियमात झाल्या मला माहिती नाही का? आपण करायचं चौकशी. बरं, तुम्ही त्या दिवशी त्रिसदस्यीय समितीचं सांगितलं होतं, कोण अध्यक्ष आहे, कोण सचिव, काही कळवलं नाही आम्हाला. फक्त तुम्ही गोल गोल घुमवताय. नाही कुठलं याचं. आमच्या त्या दिवशी 5 मागण्या होत्या, बरोबर? त्या दिवशी तुम्ही आमच्या सगळ्या गावाच्या समोर सांगितलं की आम्ही अध्यक्षीय समिती स्थापन करतो. केली का तुम्ही? ऐका की एक महिन्याचा कालावधी आपल्याला दिलाय. 1 महिन्यामध्ये ती सदस्य समिती आणि ते अहवाल तुम्हाला द्यायचा आपण कबूल केलाय सध्या. एका महिन्यामध्ये अहवाल कुठल्या परिस्थितीत येणार हे तुम्हाला 1 महिन्याच्या आत नाही जर मिळालं ना तर माझा ते कमिटी असेल कोणी त्याचं कारवाई आपण प्रस्थापित करू. दुसरी, हे बघा, सध्याचा एक सगळ्यात मेन इश्यू आहे आणि मेन मुद्दा आहे. त्या दिवशी तुमच्या डोळ्यासमोर ग्रामसेवकाने ग्रामपंचायतमध्ये कोणतंही रेकॉर्ड ठेवलं नव्हतं. ते तुम्ही बघितलंय डोळ्याने.
ऐका तुम्ही त्याचा खुलासा मागवला की नाही मला माहित नाही. त्याला 4, 5, 10 दिवस उलटून गेले. ऐका की आज ग्रामसेवकाने ग्रामसभा बोलवली, नोटीस काढली, पण ज्या लोकांनी मागणी केली होती त्यांना त्याचा काहीच संदर्भ नव्हता किंवा काहीच माहित नव्हतं. गावामध्ये दवंडी देणं अपेक्षित होतं, दवंडी कुठंच दिली नाही. कबूल आहे ना, म्हणून त्याचं काय आहे ना का मला ऐका ना, मी या ग्रामसेवकाचं निलंबन झाल्याशिवाय उठत नाही. करू ना साहेब. मी उठत नाही. तुमचा खुलासा 24 तास नाही 300 दिवसानंतर मागवा, मला घेणं देणं नाही. मी उठत नाही. मला याची ऑन दी स्पॉट निलंबन पाहिजे, ऑन दी स्पॉट. तसं नाही करते साहेब. काही करा तिकडं. काय म्हणतात ना, प्रत्येक वेळेस हा अधिकारी कर्तव्यात कुसूर करणार आणि तुम्ही ऐकून घेणार आणि आम्ही मजा बघणार फक्त. नाही तसं शक्य नाही, तसं शक्य नाही होतं ते. तसं कायद्यात नाही आणि तर मी करू शकत नाही. कसं होतं का त्याचा खुलासा आला का त्याला कारवाई करतो ना मी, नाही म्हणत नाही मी तुम्हाला. माझा शब्दच असं आहे, त्याचा खुलासा यावा, त्याच्यावर नाही तर काय तर खुलासा काही येऊ, त्या खुलासा मागवणं गरजेचं आहे. त्या करताना खुलासा आला तर निलंबित करायचं म्हणलं का काय कारवाई करायची ते मी करतो. हे किती दिवसात होईल? या 24 तासाच्या नंतर होईल. 24 तास. हा. आता 12 वाजलेत साहेब, आज तारीख आहे. ऐका, आज तो खुलासा आहे ना, ऐका आज तारीख 25 आहे. दुपारच्या 12 वाजल्या आहेत. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मला या ग्रामसेवकाचं निलंबन हवंय. ठीक आहे. म्हणूनच म्हणतो त्याचा आपल्या 24 तासात त्याचा खुलासा मागू, खुलासा आला का लगेच त्याचं कारवाई करून टाकू आपण. शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे. तुम्ही हातूर मातूर थातूर कारवाई केली तर चालणार नाही. तुमच्या दालनात येऊन बसेल. शिस्तभंगाचीच कारवाई होईल सर. हा. आणि दुसरी गोष्ट इथून मागच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी. त्याचसोबत त्या दिवशी ग्रामसेवकाने जे रेकॉर्ड ठेवलं नव्हतं त्याच्यावर काय कारवाई केली ते एक सांगा मला. 100% त्याचा रेकॉर्ड आहे ना, 24 तासात आपण 1 महिन्याच्या आतमध्ये जो सगळं ते रेकॉर्ड नाही, तो तिसरी मागणी आहे. त्याच्या आधीची एक मागणी होती. नाही असू दे ना, ते आपण घेतलंय ना, तुम्हाला जे मुद्दे दिलाय ना त्या मुद्द्यामध्ये रेकॉर्ड उपलब्ध नाही असं आहे त्याच्यामध्ये आपण म्हणलेले. त्याची चौकशी आहे, त्या अहवालामध्ये येणारच साहेब सगळं ते पूर्ण म्हणून त्या करताना आपण लेखी दिले ना, त्यासाठीच लेखी दिलेलं का ते अहवाल तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये आपण तुम्हाला देऊ शकतो. उद्या 12 पर्यंत या ग्रामसेवकाचं निलंबन हवंय सर. ठीक आहे, त्याचा खुलासा नाहीतर अख्खं गाव तुमच्या दालनात येऊन बसेल. ठीक आहे, खुलासा आपण मागू आणि आला का कारवाई करू टाकू. तसं थातूर मातूर नका सांगू. काय कारवाई करणार ते सांगा ना. क्रमप्राप्त काय कारवाई आहे? शिस्तभंगामध्ये काय आहे? शिस्तभंगाचे अनेक आहे साहेब. काय आहे? शिक्षा आहे, लहान शिक्षा आहे. जसं त्याचं आता तुम्ही नेमकी किती शिक्षा देणार आहे त्यांना? शिक्षा एक होणार त्याला. ऐका ना, एकाच प्रकारची प्रत्येक वेळेस चूक होते तरी पण तेच ऐकायचं का? म्हणूनच साहेब ते शिस्ताने आपे या नियमामध्ये त्या दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट पण दाखवलं मी. मला सांगा, ग्रामपंचायत ऐका ग्रामपंचायतच्या बाहेर विदाऊट सहीचं पत्र गेलंच कस काय? आपण म्हणजे प्रत्येक वेळेस हा माणूस नियमाच्या बाहेर काम करणार, तुम्ही बघत बसणार आणि आम्ही आरडत बसणार. काय होणार नाही. हा, तसं काय होणार नाही. अहवाल आपला पारदर्शकच होणार आहे, त्याच्यामध्ये सगळं. आणि दुसरी ग्रामसभा कधी लावताय आता पुढची? आता ते त्यांना विचारून घ्या, त्यांनाच हा. विचारायचं. तारीख सांगा लवकर मला. आणि उद्या 12 पर्यंत या माणसाचं निलंबन हवंय मला. नाहीतर परवा दिवशी मी तुमच्या दालनासमोर आंदोलनाला बसेल. 24 Yes. तासामध्ये त्याचं कळलं. हो. सरपंच